एकीकडे देशावरचं युद्धाचं सावट आत्ताच संपलंय असं असताना झारखंडमध्ये एक बॉम्ब सापडल्यानं खळबळ उडाली, तेही दुसऱ्या महायुद्धातलं. हो, म्हणजे खरं तर इतिहासातील अनेक गोष्टी आपल्याला आजही वर्तमानात अवशेष पुरावे या नावानं सापडतात. तसंच काहीसं घडलंय आता दुसऱ्यांदा. सुवर्णरेखा नदीच्या किनाऱ्यावर बॉम्ब सापडलाय. ही घटना झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील बागरगोडा परिसरात घडली आहे. हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धातील असण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. बॉम्ब सापडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवलाय. याच वर्षी म्हणजे मार्चमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी बहरागोडमध्येही 2 बॉम्ब निष्क्रिय केलेत. हे 2 बॉम्ब देखील दुसऱ्या महायुद्धातील असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बॉम्ब आढळून येताच बॉम्ब शोधक आणि बॉम्ब निष्क्रिय करणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले. दोन्ही बॉम्ब जिवंत होते आणि त्याचं वजनही जास्त होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाणीपाडाच्या ग्रामस्थांना बुधवारी रात्री बॉम्ब आढळून आला. तो सुवर्णरेखा नदीच्या तीरावर सापडला होता. याच ठिकाणापासून 50 ते 100 मीटर दूरवर आधी 2 बॉम्ब सापडलेत. या संदर्भात आवश्यक कारवाई करण्यासाठी लष्कराच्या संपर्कात आहोत असं पोलिसांनी सांगितलंय.